पूजा भगवंताची केली पाहिजे। आणि जे महालक्ष्मीची सुद्धा पूजा आहे ती सुद्धा आपण पंचोपचार पद्धतीनेच त्या ठिकाणी केली गेली पाहिजे। की आपलं खूप पाणी शिंपडण्याने किंवा खूप काही वस्तू वापरण्याने तो चेहरा विद्रूप होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे। आपण आपल्या दारापुढे किंवा रांगोळीमध्ये सहसा महिला स्वस्तिक काढतात। स्व अधिक अस्ति म्हणजे स्व म्हणजे चांगलं, अस्ति म्हणजे असणे। माझ्या घरामध्ये माझ्या परिवारामध्ये नेहमी स्वस्तिक म्हणजे चांगलं असू दे अशी भगवंताला आपण प्रार्थना करायची। त्याचे चार जे कोपरे आहेत ते चारही दिशेचं पूजन आहे। वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या माहिती त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। तर चार गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये ज्या आहेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या चारही गोष्टींचा चरितार्थामध्ये आपल्या नेहमी उपयोग होतो। आपण धर्म कार्य तर आता करतोच आहे, अर्थार्जन सुद्धा केलं पाहिजे आणि काम म्हणजे संतती उत्पत्ती सुद्धा झाली पाहिजे आणि मग हळूहळू आपण मोक्षाकडे वळालो पाहिजे। आज ह्या वयावर मी सांगतो 40च्या नंतर हळूहळू एक एक धर्मग्रंथ सगळ्यांनी वाचायला घ्यायला पाहिजे। धर्मग्रंथ वाचायला घ्या, कळलं तर असं काही नाही पण तो वाचायला घ्या म्हणजे आपली बुद्धी शुद्ध होत चालते आणि मनातल्या शंका ज्या आपल्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होतात। म्हणून जो धर्मग्रंथ गोष्टी रूपामध्ये आपल्याकडे असेल तो वाचण्यासाठी सुरुवात करा। गोंदवलेकर महाराजांची 365 दिवसाचे 365 प्रवचन आहे। तुम्ही ज्या दिवशी ते प्रवचन वाचताल त्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की हा भाग माझ्या जीवनामध्ये घडलाय आणि मग आपल्याला मनोमन आनंद वाटायला सुरुवात होतो। म्हणून आपण ते हळूहळू वाचायला सुरुवात करायची। बऱ्याच वेळेला मनामध्ये शंका असते की मी खूप काही करते पण मला त्याचा काही लाभ होत नाही किंवा ते मला मिळत नाही। तर विष्णू सहस्रनामामध्ये क्षेत्रम क्षेत्रज्ञ एवच हा एक शब्द त्या ठिकाणी आला। तर क्षेत्र म्हणजे जागा आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ते वाढत जाईल। आपण लहान असतो त्यावेळेला आपल्याला पाप पुण्य काही ह्या गोष्टी कळत नाही आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं पाप सुद्धा आपलं वाढत जातं आणि मग आपल्याला ते कळत नाही आणि मग कुठेतरी त्रासदायक झालं की मग आपल्याला असं वाटतं मी तर एवढे करते ना असं कसं काय झालं। तर हळूहळू काही चुका आपल्याकडून होत चालतात तर त्या चुका होऊ नये म्हणून सतत नामस्मरण भगवंताचं चिंतन हे सदैव आपण करत राहिलं पाहिजे। जगदंबा माता की जय।